हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये प्रसादाचा शिरा। तर चला आपण बघूया। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, 1 बारीक चिरून केळं घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर। आता यात मी ऍड करणार आहे ड्रायफ्रूट। ड्रायफ्रूटसाठी मी घेतलेले आहेत 5-6 बदाम, थोडीशी वेलची पूड, 5-6 काजू घेतलेले आहेत, थोडीशी चारोळी घेतलेली आहे आणि थोडेसे मनुके। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला। आता मी यात कढईमध्ये मी आता तूप तापवून घेतलेलं आहे। तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा हा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगला भाजायचा आहे। आपल्याला जास्तही रवा लाल करायचा नाहीये। आता माझा रवा हा इथे थोडासा भाजून झालेला आहे। आता मी यात ऍड करणार आहे ड्रायफ्रूट्स। ड्रायफ्रूट्स आपल्याला ऍड करून हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता ह्यात मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यात ऍड करायचे आहेत बारीक चिरलेली केळी। केळी ही आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची आहेत। आणि आता त्याचबरोबर मी आता एका साईडला टोपामध्ये दूध आणि पाणी हे गरम करायला ठेवलेलं। आता दूध आणि पाणी हे आपल्याला रव्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। दूध आणि पाणी हे रव्यात ऍड झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि रवा हा आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे, नाहीतर ह्याच्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असतात। आता रवा हा आपल्याला सुकेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा आता माझा इथे सुकलेला आहे। आता यात मी ऍड करते 1 वाटी साखर। 1 वाटी आपल्याला साखर ऍड झालेली आहे। आता यात मी टाकणार आहे वेलची पूड। इथे झालेला आहे आपला झटपट असा प्रसादाचा शिरा। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की प्रसादाचा शिरा कसा झालेला आहे। झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेला आहे माझ्या पद्धतीत तुम्हाला प्रसादाचा शिरा। थँक्यू।